जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी। त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही राहा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। एक प्रेरणास्थान झाली। फक्त घरोघरी गल्लोगल्ली महिला 4 जणी एकत्र येतात, बसतात आणि आपापसामध्ये चर्चा करतात की इथं जे चालू असलेले दारूचे दुकान नाही हे बंद झाले पाहिजे। परंतु 4 चौघीमध्ये चर्चा होती, त्याच्या पुढे काही त्याचा सोक्ष लागत नव्हता। परंतु आज आपल्या ग्रामपंचायतीने जो पुढाकार घेतला त्याबद्दल खरंच कौतुक वाटतंय आणि त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत सदैव असणार आहोत। आणि यासाठी जी काही मदत लागेल आमच्या बचत गटातील महिला सुद्धा तुम्हाला सर्वस्वी मदत करतील। परंतु अण्णा, आता तुम्ही जे बोललात की ही दारूबंदी झाली पाहिजे, येणारी जी पिढी आहे ती पिढी सुद्धा सुधारली पाहिजे, मला असं वाटतं भाऊ पहिली परिवर्तनाची लाट आपल्यापासून सुरू झाली पाहिजे। मदत करते, ज्या कोणाला एखाद्याला प्रोटेक्शन अधिकारी लागत असेल, त्याच्याकडून माहिती लागत असेल ती देते, कोणाला वकील लागत असेल पुढे जाण्यासाठी तिला जायचं असेल अशा त्याच्यासाठी वकिलाची ज्यांना कोणाचाच आधार नाही तिला राहण्याची, तिच्या मुलाच्या शिक्षणाची सगळी ती जबाबदारी एक संस्था से शक्ती सदन अशा तिथे त्या महिलाला ठेवण्याची पण जबाबदारी आहे, त्या महिलाला नोकरी देतात। आणि दुसरी गोष्ट, तुमच्या रांजणगावमध्ये जे उपकेंद्र आहे तिथे आता आम्ही एक सिस्टर नाही काढलेला आहे, तुम्हाला बाकीच्या लसीकरण करणार असं करणार। फक्त आम्हाला थोडीशी पाण्याची गरज आहे, ग्रामपंचायत आम्हाला पाण्याची मोटर, पाणी आहे, टाकी आहे, फक्त पाणी त्या टाकीत जाईल जेणेकरून त्या सिस्टरांना अडचण येणार नाही। ती पण आम्ही पूर्ण सगळ्यांनी तुमच्या डिलिव्हरी कमळापूर असो, रांजणगाव असो, सगळ्या उपकरणांना आमच्या सगळ्या सिनियर सिस्टर आहेत त्या तुमची डिलिव्हरी इथेच करणार, तुम्हाला कुठेही जायची गरज पडणार नाही। ही आमच्याकडून आम्ही तुम्हाला हे करतो, फक्त आमची पाण्याची व्यवस्था करतो। आमचं बोलतो साहेब तुम्हाला सापडलं नाही घर ऍड्रेस सापडा म्हणून मी बरोबर पण आलो होतो, मुलीच म्हणते मी नाही केलं नाही, तू मुलाला आमचं म्हणत होत साहेब। म्हणजे ही किती परिस्थिती आहे, तो 112 फोन करून साहेबाचं काम होतं, दुसऱ्या अधिकाऱ्याला सांगते म्हणजे आमचं काम नाही म्हणे। काय म्हणे 112ला फोन करा, फक्त आम्ही इमर्जन्सी मध्ये काम करू शकतो, ऍक्सिडेंट झाला किंवा काही त्या ठिकाणी काम करू शकतो। पण त्यांचं काम काय होतं, त्यांच्या अधिकाऱ्याला फोन करायचं, हे काम करायचं
येतं करू शकतो सहकार्य. या दारूबंदी यासाठी आता ग्रामपंचायतने हो वंश काढला त्याबद्दल सर्वात मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण की अभिनंदन का करतो, आतापर्यंत असा कोणताही उपक्रम या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या अगोदर असा राबवलेला नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणून ते अभिनंदन का करतो तो आपल्या सर्वांचा जो दाता आहे केंद्रामध्ये मागच्या 2 वर्षापूर्वीपासून आपण शब्द दिला होता की प्रसूती चालू करू, डिलिव्हरी फ्री मध्ये मोफत टाकून. तर ते डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये आपण आतापर्यंत काही ऍक्शन घेतलेलं नाही. आणि आम्हाला CHO जे काम करत नाही त्यांच्या बाबतीत आम्ही लेखी तक्रार दिली. त्या CHO एक्झॅक्ट माहित नाही. आणि माझ्या जेवढं काय असेल तेवढं मी करतो, सरांना देतो. माल विक्री आणि लायसन त्यांना दिलेलं लायसन याविषयी मी आतापर्यंत काही कारवाई केली नाही. तुम्ही केला आमचे लोक येतील, परंतु परिस्थिती अशी होते की त्या ठिकाणची आम्ही त्याला एकट्याला घेऊन जाऊ शकत नाहीये. त्या ठिकाणी त्यांच्या घरातले लोक आमच्या सोबत पाहिजे. कारण ऍडमिट करण्यासाठी, दवाखान्यात ऍडमिट करण्यासाठी त्यांच्या घरातला कोणीतरी सोबत यायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की घरातली व्यक्ती येत नाहीये, पोलिसाला घेऊन जा, पोलिसांनी करावं असं सगळ्याचं लोकांचं मत असतं. तसं नाहीये. त्याला ज्यावेळेस तुम्ही आला आम्ही तुम्हाला मदत करू, त्या ठिकाणी त्याला ऍडमिट केल्यानंतर तुम्हाला त्या दवाखान्यात बसायचंय. त्याचा पूर्ण त्याच्यावर औषध उपचार होईल, त्याची जे दारू कमी करण्यासाठी त्याला इंजेक्शन गोळ्या दिल्या जातील, त्याच्यासाठी तुम्ही स्वतः त्या ठिकाणी हजर पाहिजे. रस्त्यातून काही एखादा अनुचित प्रकार जर घडला, तो रस्त्यात जाताना वारला, काही लफडं जर झालं तर तुम्हीच म्हणणार पोलिसांनी मारलंय. त्याच्यासाठी स्वतः तुम्ही त्या ठिकाणी असतं. बऱ्याच ठिकाणी आमचे पोलीस जातात, सरळ त्यांना घेऊन जा म्हणतात. असं नाहीये. 112चे लोक करतात तुम्हाला मदत. आतापर्यंत सगळ्यांनी 112नी मदत केली, परंतु तुम्ही त्या गोष्टी समजून घ्यायच्या की आले 112, तुम्ही त्यांना मदत करा. तुम्हाला आम्ही अतिरिक्त मदतीसाठी आलेलो आहोत. तुम्हाला एकट्याला त्या ठिकाणी ते बाईला मारत असेल त्याला आम्ही घेऊन जाऊ, घेऊन जाऊ, आमच्या गाडीत घेऊन जाऊ, नसेल दुसऱ्या गाडीत घेऊन जाऊ, किंवा त्या ठिकाणी आम्ही ऍडमिट करेपर्यंत आम्ही राहू. परंतु त्या ठिकाणी बसायचं काम तुमचं आहे. पोलीस त्या ठिकाणी दवाखान्यात बसू शकणार नाही. हे तुम्ही याचा विचार करा. असं नाही की पूर्ण अर्धावट नाही. घेऊन जायसाठी तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी येणार, सगळं पोलिसावर टाकून नाही चालणार. पोलीस कमी आहे. आज आपल्याकडे 5-6 लोकसंख्या आहे. माझ्याकडे 100 लोक आहेत, त्याच्यातले 50-60 लोक ड्युटीला असतात, बाकी बंदोबस्ताला असतात. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. तुम्हाला त्यावेळेस मदत मिळते हा महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला तात्काळ आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.